सामन्यामध्ये मार्गस्थ झाले श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स या संघाकडनं मिस्टर विजय आणि त्यानंतर मिस्टर विशाल, तर गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर महेश यावेळी सज्ज झालेत. आमच्या समवेत जॉईन होत आहेत गुणलेखक घनश्यामजी भोईर. कालचा दिवस अगदी खूप चांगल्या पद्धतीने यशोदया हा संघ मात्र क्वालिफाय आणि अगदी थाटामाटाने क्वालिफाय होत खूप सुंदर पद्धतीने अगदी सकाळच्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक डीके धनंजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. एक गोड आवाज त्यांचा आपण करतोय वेलकम. अगदी पहिला चेंडूवर एक घणाघाती प्रहार, स्वॅग से करेंगे स्वागत. पहिल्या चेंडूवर 6 इन अ रो. सुपर आपण बघू शकता स्लॉक स्वीपचा फटका. अगदी चेंडू ओव्हर पिच राहिला, ओव्हर पिच चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार धाडलं आणि अगदी पहिल्या चेंडूवर स्वागत केलं महेशाचं षटकाराणीशी. बेस्ट वर्सेस बेस्टचा असा हा सामना आपण बघू शकताय. विजय वर्सेस महेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुलरलेनची डिलिव्हरी समोरच्या दिशेने उडवलाय. वन बाउन्सने चेंडू गॅदर झालाय. ॲज अन स्ट्रेट ॲज अन ॲरो, वन बाउन्स, 4 चौकार. थँक्यू. काय जबरदस्त सुरुवात, ड्रीम स्टार्ट ज्याला म्हणावी लागेल विजयाच्या माध्यमातून आणि अगदी त्याच पद्धतीने सुरुवात आणि महेश यावर चढवलेले हे आक्रमण. आणखी एक आहे अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. ओहो काय सुरुवात, अगदी डगआउट मधनं सेट होऊन आलाय फलंदाज विजय. 6-4 अँड अगेन 6. खूपच सुंदर फटकेबाजी अगदी आपण बघू शकताय. तर डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज मिस्टर विजय. 6-4-6 आणि आपण बघू शकताय त्यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली लाईन. हा टप्पा खूप महत्वपूर्ण आहे. जेवढे जास्त टप्पे आपण बॅट्समनच्या आवाक्याच्या बाहेर द्याल तेवढं बेनिफिट ॲज अ गोलंदाज तुम्हाला मिळणार आहे. कारण की याच खेळपट्टीवर कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 106 धावा मात्र 5 षटकामध्ये अगदी लागल्या गेल्या होत्या आणि त्याच सामन्यामध्ये अगदी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार घनश्याम भोईरच्या बॅटमधनं आपण बघितल्या. अगदी दुसरी हाफ सेंचुरी पहिली आली अजयच्या बॅटमधनं आणि त्यानंतर कालच्या दिवसामध्ये जचिनाच्या बॅटमधनं तिसरी हाफ सेंचुरी. यावेळेस आखूडप्प्याचा चेंडू, दिशा भरकटली आणि त्या भरकटलेल्या दिशेला व्यवस्थित दिशा दर्शवल्या विजयाने. आणखी एक चौकार, 4 धावा. कमी प्रमाणात फलंदाज असे असतात की जी पहिल्याच षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. त्यामधीलच एक फलंदाज विजय. आणि डावखुऱ्याचे फलंदाज हे नेहमीच आकर्षक असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टान्स आहे. कन्व्हर्जन रेट खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेस थ्रू द एक्स्ट्रा कव्हर, चांगला फटका, वन बाउन्सने चेंडू गॅदर होईल. सुपर बॅटिंग, दे दनादन बल्लेबाजी अगदी पहिल्या षटकामध्ये. सुपर आणि धावफलक जाऊन पोहोचले 24 या अंकांवर.
याची खेळण्याची शैली, त्याच पद्धतीने विजय याच्या खेळण्याची शैली आपल्याला बघायला मिळते. ऑन द नोज ऑन द टोज आणि त्याच पद्धतीने स्कोर कार्ड 24 या अंकांवर. यावेळेस त्रुदिकावर चांगला फटका, लॉंग चेस आहे खेळाडूकरिता आणि यावेळेस आपण बघू शकता फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल तत्पूर्वी तिसऱ्या धावेकरिता कॉल आहे आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या तिहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले अगदी 27 अंकांवर. 27 रन्स ऑन कार्ड. अगदी चेतनजी भोईर यांना आपण बघू शकतायत, विनायकजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत, नरेशजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत आणि अगदी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून चेतनजी भोईर असतील, चेतनजी केणी असतील, मयूरजी पाटील असतील, दिगंबरजी म्हात्रे असतील आणि संपूर्ण शिरगाव ग्रामसह आणि तदनंतर 104 खेळाडूंचा समावेश आणि 104 खेळाडूंमध्ये आपण बघू शकतायत 8 संघ मालक. खूप चांगल्या पद्धतीने या सर्वांचा सहभाग आणि या सर्वांच्या सहभागाने शिरगाव प्रीमियर लीग 2024 सीझन 3 चं हे शानदार जानदार आयोजन. एकाने दिलेली हा काय जबरदस्त फलंदाजी अगदी आपण बघू शकतायत. वैयक्तिक 35 धावेंवर खेळी करत असताना अप्रतिम फलंदाजी. स्कोर कार्ड एकेरीच्या साह्याने 38 अंकांवर 38 रन्स ऑन कार्ड. ऑन साइड उडवलाय विशाल या फलंदाजाला आपण बघू शकताय. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडंसं फंबल होत आहे बघा. जिथे फंबल झालं चुकीला माफी नाहीये. मार्जिन ऑफ विरर एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जाते आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. एकंदरीत 40 या अंकांवर 40 रन्स ऑन कार्ड, 40 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय अगदी 20च्या सरासरीने. चला पाण्याची व्यवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 40 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. खूप सुंदर पद्धतीने सुरुवातीलाच आपण बघू शकतात पार्टनरशिप बिल्ड केली गेली आहे आणि इथून एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे श्री गणेश ट्रान्सपोर्ट या संघाचा आपण बघू शकतायत. नक्कीच मयूरजी पाटील, सूरजजी पाटील, कौशिकजी पाटील हे 3 संघ मालक आपण बघू शकताय श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स या संघाकडून आणि अगदी मयूरजी पाटील हे सुद्धा आपण बघू शकतात या सामन्याकडे लक्ष देऊन. चला क्वालिटी बॉईज संघाचे जे प्रतिनिधी आहेत आपण आपला जो फ्लॅग आहे तो या ठिकाणी घेऊन कलेक्ट करायचा आहे आणि घेऊन जायचा आहे. घेऊया की डीजे ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. 40 धावा स्कोर कार्ड वर लागलेत. धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण बघू शकता थर्ड स्पेल मध्ये वैयक्तिक दुसरं आणि संघाकडनं तिसरं षटक महेश पाटील. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळण्याचा प्रयत्न तर होता परंतु प्रयत्न फसलाय. कमबॅक झालाय. एक तुम्हारी तो एक हमारी आणि विजय याची कहाणी समाप्त होत असताना फर्स्ट विकेट डाऊन.
आदरणीय सन्माननीय दीपकजी भोईर यांचं सुद्धा आगमन होत आहे सकाळी 17 मध्ये. त्यांचं सुद्धा आपण करतो वेलकम शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता ज्या पद्धतीने आम्ही अगोदरच उल्लेख केला 104 खेळाडू आणि 8 संघ मालकांचा सहभाग आणि तदनंतर प्रत्येकाने दिलेली साथ ही खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे. एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद अर्थातच शिरगाव प्रीमियर लीग 2024 दर्जेदार असं आयोजन आपण बघू शकता. कालच्या दिवसामध्ये धावांची लयलूट आपल्याला बघायला मिळाली तर आजच्या दिवसामध्ये ती लयलूट जारी आहे फलंदाजाच्या माध्यमातून. इथे गोलंदाजी कशा पद्धतीने होईल यावर आज प्रश्नचिन्ह असेल, कारण की महेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे ज्याने आपल्या संघाकरिता आपल्या गावाकरिता जवळजवळ 25 वर्ष मात्र क्रिकेट करता दिल्यात. तोच महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आज शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण आपण बघू शकता अवतीभोवतीचे पाडे मात्र एकवटलेत. क्रिकेट हे एक मात्र निमित्त आहे, परंतु एकात्मतेने खेळून एकीच बळ काय आहे हे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्ताने SPLच्या माध्यमातून बघायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय महेश पाटील. त्रुटी कव्हर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल 2 धावा रोखू शकत नाहीये जय. अगदी नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 धावा या बॅटने येत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 42 या अंकांवर. 42 रन्स ऑन कार्ड, 42 धावा. पहिली धाव ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की पहिल्या धावानुसार आपण बघू शकता थोडंसं प्रेशर रिलीज केलं जातं, फलंदाजाचं थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातो, म्हणून पहिली धाव घेणं खूप महत्त्वपूर्ण आहे. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण बघू शकता लिव्ह केलं या चेंडूला आणि चांगला टप्पा, चांगली लाईन आहे. ब गटाला आजपासून सुरुवात होते. कालच्या दिवसामध्ये गट आपण बघितला आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स यशोदया महाराज या संघाने करून दाखवला. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही तुमच्या आगाजने नाही तर तुम्ही तुमच्या अंजामाने ओळखले जाता ॲज अ रिझल्टच्या माध्यमातून. हे यशोदया महाराज या संघाने कालच्या दिवसामध्ये साध्य केलं. विवान स्पोर्ट्स संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, खूप चांगला परफॉर्मन्स, परंतु इन मोमेंटला थोडेसे कमी पडले. चांगला डप्पा, चांगली लाईन यावेळेस आपण बघू शकता. महेश पाटील बॅक ऑन ट्रॅक परतलेत. चांगली लाईन यावेळेस मेंटेन करत असताना, कारण की सुरुवातीमध्ये विजयाने चढवलेलं आक्रमण अगदी 35 धावेंवर तो बाद झाला. तिथून विशाल आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु तो आतापर्यंत 5 धावेंवर खेळतोय. 2 चेंडू त्याने फेस केलेत. जय नव्याने फलंदाज आहे जो आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय, 2 धावा. 3 चेंडू खेळलाय, 2 धावा त्याच्या बॅटमधनं येत असताना थोडंसं स्ट्रगल होत असताना सकाळ सत्रामध्ये, परंतु यावेळेस ते स्ट्रगल समाप्त करतोय. काय फटका, ओहो, टेक्निकली साऊंड सिस्टम डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून 6 धावेंची मोहर, षटकार. अगदी आपण बघू शकता चेंडू मात्र चांगला होता, परंतु फटका त्यापेक्षाही दर्जेदार बघायला मिळाला. 48 रन्स ऑन कार्ड शेवटचा आणि अंतिम चेंडू 48 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. ड्राइव्ह केलाय, चांगला फटका, पुन्हा एकदा थ्रू दी कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला भेदून सुपर पद्धतीने चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावेंची मोहर, चौकार. अगदी आपण बघू शकतायत श्री गणेश ट्रान्सपोर्ट, मयूरजी पाटील, सूरजजी पाटील, कौशिकजी पाटील, अगदी स्मिता असे आहे चेहऱ्यावर, कारण की सुरेख सुरुवात बघायला मिळाले. आणि अगदी या सुरुवातीमध्ये मोलाचं योगदान विजयाचं आपण बघितलं आणि तदनंतर जयाने केलेला हा काउंटर अटॅक स्कोर कार्ड जाऊन पोहोचला अगदी 52 या अंकांवर. यानंतर होणारा सामना क्वालिटी बॉईज आणि भुईर ब्रदर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल जेव्हा इनिंग ब्रेक होईल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. कश्मी 11 संघाचे स्वतः ओनर आपण बघू शकता प्रदीपजी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत. इथून ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये प्रेमराजाला सुद्धा आपण बघितलं, खास करून JDR रायपडा या संघाकडनं खेळताना शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता आले होते, परंतु इथे आपण बघू शकता संघाला खरी गरज आहे, कारण की 3 षटकांमध्ये अगदी धावसंख्या आपण बघू शकता 52 या अंकांवर जाऊन स्थित आहे. म्हणजे तिथून धावेंवर जर लगाम लावायचा असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल.
यावेळेस तो खूप चांगला फटका, पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक होता, त्याला हुलकावणी देऊन चेंडू मात्र निघून गेलाय. अखेरकार धमगुटू चौकार बघायला मिळतोय. 4. अगदी फटका चूक चांगला होता. बॅकफुटला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु फोर्स एवढा होता, वेग एवढा होता फटक्यामध्ये की चेंडू हाताला स्पर्श केल्यानंतर सुद्धा सरळ निघून गेला डीप पॉइंटच्या रिझन मध्ये. 4 धावा अर्जित होत असताना आणि 4च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. अगदी 56 या अंकांवर 56 रन्स ऑन कार्ड. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आपण बघू शकता. थोडंसं वाईडिश केलंय, तदनंतर डीप काउकॉर्नर रिझन, डीप मिड विकेट, तदनंतर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये तैनात केलाय. खूप चांगला फटका, परंतु वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. अगदी आपण बघू शकता बॉडी बॅलन्स समोरच्या दिशेने होत असताना चेंडू हातामध्ये जेव्हा विसावला, थोडासा वेग होता. सॉफ्ट हँडने जर झेल पकडला असता तर नक्कीच हा झेल कन्वर्ट होऊ शकला असता, परंतु तसं होत नाहीये. एक धाव मिळते आणि त्याच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 57 अंकांवर. प्रत्येक झेल टिपणं खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे, कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं ज्या ज्या खेळाडूंचे झेल सोडले त्या त्या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली आहे या खेळपट्टीवर. शहरापासून दूर फेकलाय. अगदी पंच वळतायत. फ्लाय करत असताना सकाळच्या सत्रामध्ये व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. धावफलक आहे 58 अंकांवर. एक रिव्ह्यू आपण ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये दिला होता तो आज सुद्धा कंटिन्यू असणार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय मिस्टर प्रदीप. चेंज ऑफ पेस, चांगला टप्पा, चांगली लाईन. बघा ही लाईन खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या खेळपट्टीवर, परंतु क्षेत्ररक्षक हो आते आते मेहरबा बहुत देर हो गई. आणि ज्या पद्धतीने मात्र आपण बघू शकता चेंडूकडे झेपावले होते, थोडेसे स्लॉपी झाले आणि जिथे एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केले आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 60 या अंकांवर. 60 रन्स ऑन कार्ड. बघा प्रत्येक रन्स खूप महत्वाचे आहे, कारण की काल असे काही सामने झाले जिथे मात्र आपण 2 ते 3 धावेनिशी संघ पराभूत झाले. म्हणूनच क्रिकेटमध्ये प्रत्येक धावेला आपण खूप महत्व दिलंय. थोडेसे स्लॉपी झाले आणि जिथे आपण बघू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकला. व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड वर जॉईंट होईल आणि धावफलक जाऊन पोहोचले 61 अंकांवर. मनसुबे खूप चांगले आहेत ज्या पद्धतीने प्रदीप याची गोलंदाजी, कारण की मोठे फटके मारण्याकरिता देत नाही, या शरीरापासून जास्तीत जास्त दूर फेकण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप काउ कॉर्नर रिझन, यावेळेस चुकी होणार नाहीये. चांगलं कमबॅक प्रदीप याच्या माध्यमातून धावून आलाय आपल्या संघाच्या मदतीकरिता स्वतः संघ मालक. विकेटचं पतन 2 विकेट्स धावून श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स या संघाचे. अगदी 2 झेल सोडल्यानंतर अखेरकार यश पदरामध्ये पडतोय. वेलकम अजय पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना त्याचं सुद्धा आपण करतो वेलकम. कालचा दिवस अगदी पहिली हाफ सेंचुरी ज्याच्या बॅटमधनं आली 53 धावेंची इनिंग, तोच अजय पाटील या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्याची हाफ सेंचुरी संघाच्या विजयामध्ये योगदान देऊ शकली नाही. कधी कधी असं होतं की एकाचा परफॉर्मन्स चांगला होतो परंतु बाकीचे खेळाडू मात्र परफॉर्मन्स देत नाही. म्हणून क्रिकेट हा नेहमीच सांघिक खेळ राहिलाय. वैयक्तिक कामगिरी जरी चूक असली तरी सांघिक कामगिरी तुमची चूक असली पाहिजे. फटका हवेमध्ये, फुलटॉस चेंडू म्हणजे पूर्णपणे बेनिफिट फलंदाजाला. सकाळच्या सत्रामध्ये अगदी खाऊ प्रमाणे तोंडामध्ये घालावा असा घास. 6 धावेंची मोहर. षटकार. थँक्यू. चांगल्या
पद्धतीने अगदी आपण बघू शकता फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केले गेलंय. 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 67 रन्स ऑन कार्ड. 5 चेंडूंचा खेळ झालाय. घनश्यामजी भोईर आमच्या समोर जॉईंट आहेत. गुणलेखकाच्या माध्यमातून एक चांगले क्रिकेटर आणि एक चांगले समालोचक सुद्धा आपण बघू शकतायत. यंदाच्या हंगामामध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये अगदी 4 दिवस त्यांची साथ लाभली होती आणि अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा गाठभेट होत आहे. लोकांना क्षेत्ररक्षक तैनात आहे. महेश पाटील याला आपण बघू शकतात. वेगाने फेकी केली जाते. गुड कलेक्शन, गुड थ्रो. षटकाची होते समाप्ती. अगदी 4 षटकांचा खेळ चाललाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 68 या अंकांवर. जी धावसंख्या अगदी 3 षटकांमध्ये आपण बघू शकतात 52 या अंकांवर होती. कुठेतरी थोडंसं थांबवलंय, परंतु जो षटकार आला त्याने पूर्णपणे फिगर बिघडवून टाकलाय. कारण की जो षटकार आला त्यानंतर आपण बघू शकता जी गोलंदाजीची फिगर्स होती ती 16 या अंकांवर जाऊन पोहोचली. म्हणजे 4 षटकांचा खेळ झालाय. 68 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही शेवटचं आणि अंतिम षटक येणे शेष आहे. बघायचं या शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय एक्झॅक्टली टार्गेट हे समोर असेल. घेऊया एक सुंदर संगीत, त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तेलाने दिवे तर सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. प्रेम तर सर्वच करतात, परंतु जिच्याकडनं खऱ्या अर्थाने माया मिळते तिला आई म्हणतात. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरचं स्वरूप. असं म्हणतात ना की देव सगळीकडे पोहोचू शकत नाही, म्हणून त्यांनी आई नावाची निर्मिती केली. आणि जगातील एकमेव न्यायालय असं आहे जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ती आहे आपल्या आईची माया. हॅशटॅग आई असं नाव देऊया. मैदानाच्या आतमध्ये सिंगल येत आहे. 5व्या षटकाची सुरुवात. जतीन पाटील हा गोलंदाज आपण बघू शकतायत. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 69 अंकांवर. ऑन साइडला बळवलंय. या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हलक्याच्या हाताने एक धाव घेतले. स्ट्राईक रोटेट केली गेले. एकेरीच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले 70 या अंकांवर. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 80 ते 90 धावा सुद्धा सेफ नाहीयेत, परंतु तसं झालं नाही आतापर्यंत की लॉंग डिपेंड झाल्या किंवा लॉंग चेस झालाय. परंतु सॅटिस्फॅक्शन जर करायची असेल तर इथून 80+ धावा या लावणं खूप गरजेची गोष्ट असेल. कारण की सुरुवात खूप कणखर करून दिली विजयाने आणि या कणखर सुरुवातीला तुम्हाला शेवटच्या एंड पर्यंत जर योग्य त्या पद्धतीने लावायचं असेल तर इथून चांगली फलंदाजी करणं गरजेची गोष्ट असेल. ऑन साइडला कन्वर्ट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी झालाय. अगदी आपण बघू शकतायत प्रदीप आणि जतीनच्या माध्यमातून. म्हणून मी म्हटलं की संघ मालक धावून आला. तिथे आपण बघू शकता थोडंसं मोमेंटम शिफ्ट झालं, कारण की विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज येतो आणि नवीन फलंदाजाला ही खेळपट्टी सुरुवातीला थोडीशी समजण्याकरिता कठीण जाईल. जरी सुद्धा घरचं मैदान असलं, जरी सुद्धा होम ग्राउंड असलं प्रत्येक खेळाडूचं, तरी सुद्धा मात्र या खेळपट्टीवर खेळ करण्याकरिता सुरुवातीला वेळ घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. अगदी डीबीएन लाईव्हची टीम या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये उपस्थित झालेत. कालच्या दिवसामध्ये हर्षल मांगेलांना आपण बघितलं. आज मात्र नयन या ठिकाणी उपस्थित आहेत. तदनंतर सागर पवार यांना आपण बघू शकतायत. तदनंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये रोहित चौधरी यांना सुद्धा आपण बघू शकतायत. सुंदर क्वांटिटी पेक्षा क्वालिटी दर्जाचं युट्यूब प्रक्षेपण. यावेळेस आखू टप्प्याच्या चेंडूला ऑन साइडला पुलचा फटका. व्यवस्थित सुदृढ 6 धावा. षटकार. थँक्यू. अगदी आखू टप्प्याचा चेंडू आणि ज्या पद्धतीने पिक केला या शॉटला सुपर. म्हणून सेट फलंदाज खूप महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक आखू टप्प्याच्या चेंडूला सेट फलंदाज नेहमी शेड असतो. 6 धावा बॅक टू बॅक. 2 इन अ रो. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आणि या 2 षटकाराने 80+ धावा म्हणजे 83 रन्स ऑन कार्ड. 83 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. आणि आता मात्र थोडासा टाळ्यांचा गजर होत असताना श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स या डगआउट मध्ये आणखी एक बॅक टू बॅक 3 षटकार. व्हाट अ बॅटिंग, व्हाट अ एफर्ट बाय विशाल. याच्या बॅट मधनं लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 89.
रन्स ऑन कार्ड आणि या 3 षटकारांकरिता मात्र आपण बघू शकताय तर 200 रुपयांचं कॅश प्राइज विनायकजी पाटील यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतंय. थँक्यू. 89 धावा लागल्या गेल्यात. 90 धाव्यांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. जास्त वेळ घेऊ नका. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि क्वालिटी बॉईज आणि भोईर ब्रदर्स, चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचं आहे. क्वालिटी बॉईज आणि भोईर ब्रदर्स, काय जबरदस्त फिनिशिंग टच दिला विशाल याने आणि अगदी 89 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 90 धाव्यांचा पाठलाग हा करावायचा आहे आणि या 90 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे आपल्या समवेत सांगण्याकरिता पुन्हा एकदा आपल्या समोर जॉईन होतील आमचे साथी समालोचक धनंजयजी पाटील डीके यांचा आवाज सेकंड इनिंग करिता बघायला मिळणार आहे. थँक्यू. वेलकम बॅक. दीपक भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. भोईर ब्रदर्स यावेळेस आपण बघू शकता चेतनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. सकाळच्या सत्रामध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर क्वालिटी बॉईज या ठिकाणी उपस्थित आहेत. एसपीएल आणि शिरगाव प्रीमियर लीग, एसपीएल आणि शिरगाव प्रीमियर लीग असा कॉल करायचा आहे. एसपीएल असा कॉल आहे अँड दॅट्स एसपीएल. सो क्वालिटी बॉईज या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. क्वालिटी बॉईज नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करायचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली रणनीती कितपर्यंत धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 60 ते 65 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. एकंदरीत शिरगाव प्रीमियर लीग 104 खेळाडूंचा समावेश आहे. 8 संघमालक, तुम्ही सुद्धा आपण संघमालक बघायला मिळत आहेत. तर एकंदरीत ही तयारी कशी वाटली आणि कसं आयोजन आहे यंदाचं? यंदाचं आयोजन पण खूप अतिउत्तम आहे आणि खेळायला पण या ग्राउंडवर खूप मजा येते. बॅटिंग पाहण्यासाठी पण खूप आनंद होते. नक्कीच आनंद होतोय आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा हाताळली अशी प्रतिक्रिया दिली आहे. थँक्यू सो मच. चेतनजी भोईर आपल्याकडे वळतोय. अनुभव तर दांडगा आहे आपला, कारण की क्रिकेट सांगायची गोष्ट नाही आहे. तर कितपर्यंत धावेपर्यंत मारण्याचा प्रयत्न असेल, कारण की फलंदाजी आले 100 प्लस. 100 प्लस असे कुठले फलंदाज आहेत संघामध्ये? जय आहे, राजू आहे, मी आहे. एक्झॅक्टली. मात्र तुम्ही सुद्धा स्वतः आयोजक आहेत आणि खूप चांगली कामगिरी केली. कशा पद्धतीने मेहनत केली, म्हणजे काय एक्झॅक्टली तयारी होती या स्पर्धेकरिता? 4 महिन्या अगोदर आमची पहिला मीटिंग झाली. त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित अरेंजमेंट करून प्रत्येक कामाला लागलो 4 महिन्या अगोदर. जुना चेतन भोईर मिळेल का मैदानाच्या आतमध्ये? नक्की बघायला मिळेल. नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्याकरिता. हे होते भोईर ब्रदर्सचे संघ मालक आणि त्यानंतर आपण बघू शकतायत एक चांगले खेळाडू. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय क्वालिटी बॉईज या संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा आपण बोलूयात, कारण की ऑनगोईंग मॅचला सुरुवात होते. 90 धावेंचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. थँक्यू सो मच रोहितजी चौधरी, कॅमेरामॅन टीबीएन लाईव्ह. ओ टू यू धनंजयजी पाटील.
वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024चा दिवस आपण पाहतात आणि फायनल डे अंतिम दिवसाचा आपल्याला पाहायला मिळेल. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर आधी शुभकार्याला सुरुवात करण्या अगोदर श्री गणेशाचं नामस्मरण करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. ज्याच्या पदस्पर्शाने झालेली ही संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन असणार आहेत आणि ग्रामदेवतेला कुलदेवतेला वंदन करून पुण्याच्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आता दोन गोष्टीचा मैदानावरती उल्लेख होणार आहेत. एक चालू असलेला पहिला मॅच आहे, दुसरी गोष्ट मैदानावरती त्याच्यानंतरचा येणारा मॅच आहे. पण पहिल्या मॅच मध्ये काय असणार, पहिल्या मॅच मध्ये नक्की कशा प्रकारे टार्गेट जे सेट केले गेले आहेत, पाठलाग होणार की नाही होणार याची देखील पहिल्या मॅच मध्ये चर्चा केली जाणार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भावेश होते, भावेशला बॉलला अडवण्याचा प्रयत्न फेकी करतात, एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि पहिल्याच मॅच मध्ये जवळपास 90 धावेंचं लक्ष आहे ते मात्र या मैदानावरती ठेवले गेले आहेत. श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स विचार केला तर मयूरजी पाटील, सूरज पाटील, कौशिकजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला कश्वी 11चा संघ प्रदीपजी पाटील यांचा संघ आहेत. पुढचा मॅच जो आहे तो क्वालिटी बॉईज नील पाटील, जितेश पाटील यांचा संघ आणि भोईर ब्रदर्स राजूजी भोईर यांचा संघ आपण पाहणार आहोत. फुलटच बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू परफेक्ट झाला नाही परंतु चेंडू मात्र निघून चाललाय. क्षेत्ररक्षक एफर्ट लावण्या अगोदर प्रकाश याला बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पार मल्टी रनच्या दर्जेदार चौकार. थँक्यू. चला राजाराम पाटील साहेब यांना आपण व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर पॉवर इन्व्हर्टरचे मालक आपले हेमंतदा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आदरणीय दिनकर पाटील मामा यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. दिनकर मामा आपले सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. फुल टच बॉल चेतन किनी नाही सोडणार. चेतन किनी यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या पार 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 षटकार. थँक्यू. चला आपल्या व्यासपीठावरती आदरणीय दिनकरजी पाटील मामा यांचे आगमन झालेलं आहे आणि पॉवर इन्व्हर्टरचे मालक आदरणीय हेमंतदा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. माजी खेळाडू परशुरामजी गावडे या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचे सहर्ष स्वागत आहेत आणि त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहिलं षटक मैदानावरती संपन्न होत आहेत. 12 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत आणि टार्गेट 90च आहेत, म्हणजे 90 रन मैदानावरती करायचे आहेत. पण दोन गोष्टीची चर्चा झाली होती की पहिल्या ओव्हरमध्ये तुमची सुरुवात कशी असणार, पहिल्या ओव्हरमध्ये तुमची स्टार्ट कशी असणार. जर स्टार्ट चांगली असली ना तर येणारा काल देखील चांगला असतो. म्हणजे फ्लाइंग स्टार्ट थोडंसं देण्याचा प्रयत्न मैदानावरती व्हायला होता पण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्यात. आता इथून समीकरण मैदानावरती जर पाहिलं तर धावा झाल्या 13, सॉरी पहिल्या ओव्हरचा काळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा झालेल्या आहेत. 24 बॉलचा काळ 24 बॉलमध्ये 77 धावींची जुनी गरज आहेत आणि आता थोडंसं कॅल्क्युलेशन वाढणार आहेत. म्हणजे आधी सरासरी होती ती तुम्हाला जवळपास मैदानावरती मेंटेन करायची होती, पण आता त्या सरासरीला जर पाहिलं तर सरासरी देखील पुढे वाढत गेलेत. त्याचं कारण मैदानावरती ज्या रन आहेत ना त्या पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 13 रन घेतलेले आहेत. आता येणाऱ्या या दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. चला नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहिलं तर जय दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. जय घरत यावेळचा बॉल जयचं स्वागत केलंय. स्वाग से करेंगे सबका स्वागत. पवन घरत मॅन फ्रॉम खंदरपाडा आणि पवन घरत यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. चौकार मैदानावर त्याला धावा फलकावरती जाऊन पुस्तक 17 धावा फलकावरती लगावले गेलेत.
डिबेन लाईव्हची एंटर टीम या ठिकाणी आज पुन्हा एकदा काम करत असताना पाहायला मिळतात. सागर पवार यांना पण पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून एका बाजूने मात्र रोहित चौधरी एक प्रोफेशनल कॅमेरामॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचे गोड आठवण देखील राहिलेले आहेत विरार ग्रामीण प्रीमियर लीग मधील ते कॅमेरामॅन रोहित. फुलटच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चुलूला कळला गेलाय. समोर विजय त्या ठिकाणी मात्र इथं सर पाहायला मिळतात आणि आज नयन देखील जॉईन आहेत. नयन तांडेल यांना पण पाहतात. कालच्या दिवसामध्ये आपण हर्षल यांना या ठिकाणी पाहिलं होतं आणि खूप छान पद्धतीनं म्हणजे डिबेन लाईव्हचं देखील प्रोसेसिंग आणि प्रोग्रेसिंग आपल्याला नेहमी पाहायला मिळालेले आहेत. 50,000 सबस्क्रायबरचा आकडा पार करून आता मात्र भव्य दिव्य 1 लाखाचा गदी ते स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे सध्या डिबेन लाईव्ह टीमची. कल्पेजी पाटील आपणासी विनंती आपण व्यासपीठावरती यावं. फुलटच बॉल मिडल ऑफ द बॅट शेवटी मात्र परफेक्टली कनेक्शन नाही झाला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. 1 रन या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती जर नजर टाकली तर धावसंख्या धावफलकावरती 19 धावफलकावरती लगावल्या गेल्यात. काल 4 संघ खेळले विमान स्पोर्ट ज्यामध्ये अनिकेत मात्र संघमालक होते. डॉक्टर 40+ स्टार 11चे डॉक्टर पांडुरंगजी पाटील संघमालक होते. यशोद्या महाराज संघाचे हेमंतजी पाटील चारुदत्तजी सापणे मात्र ऑनर होते आणि JDR रायपाडा प्रेमराज मात्रे चिन्मय पाटील आणि धवल पाटील जे काल आपण ऑनर मध्ये पाहिले होते. या ठिकाणी आता पंचांचा इशारा जर आपण पाहिला तर संकेत आहे व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल वरती +1 एकूण 2 धावा वाढणार आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या संघाच्या आता मात्र पुन्हा एकदा जाऊन पोहोचत असताना 21. शिरगाव प्रीमियर लीग 2024 आपण सर्वजण पाहतात. पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामध्ये भरपूर काही गोष्टीचे चेंजेस देखील पाहायला मिळालेले आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बायसिकल, अंडर 21च्या खेळाडूसाठी कूलर, ओहो फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोर्ड, सरळ यष्टी उडवली जात आहेत. जय करत यांनी मिळवली विकेट. चेतन बॅक टू दी पवेलियन गॉन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. महेश पाटील मैदानावरती दाखल झालेले आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत महेश पाटील यांना सध्याच्या घडीला आपण पाहतात आणि संपूर्ण कश्मीर 11चा जर प्लेइंग 11चा जर स्क्वॉड पाहिलात महेश पाटील असतील, यशपाल पाटील यांना पण पाहिलं, यशपाल किनी यांना पण पाहिलं सॉरी. त्याच्यानंतर मयूर कांबेरे असतील, प्रदीप पाटील यांना आपण या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर हितेंद्र पाटील संघामध्ये होते. चेतन किनी यांना आपण पाहिलं. जयप्रकाश गावडे यांनाही आपण या संघामध्ये पाहिलं. जतीन पाटील यांना पण पाहिलं. पवन घरत आणि आदित्य पाटील आणि प्रथमेश भोईर हे मात्र प्लेइंग 11चे खेळाडू पण या टीम मध्ये पाहिलेले आहेत. सेकंड ओव्हर सुरू आहेत. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहेत. अंपायर्स आता व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अपील झाली तिथे मात्र विकेट किपर दिगंबर म्हात्रे आणि जय यांच्या माध्यमातून, परंतु ती अपील मध्ये तितका मात्र कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही. सातत्याने फिल्डिंग मध्ये चेंजेस करतायत. पुढचा मॅच भोईर ब्रदर्स आणि भोईर ब्रदर्सच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर महत्वाचा मॅच असेल क्वालिटी बॉयज. आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. पाठीमागे झेल. ओहो राजन आता नाही, राजन हमेशा करतायत. राजनने घेतलाय कॅच. महेश पाटील यांची प्राइजलेस विकेट गॉन. नवीन बॅटर मैदानावरती जतीन पाटील दाखल होत असताना पाहायला मिळतात. खंदरपाडाच्या गावासाठी अगदी बिलॉंग करतायत आणि ते जतीन पाटील आता मैदानावरती आलेले आहेत. विश्वास त्यांच्यावरती मात्र सर्वाधिक जास्त दाखवला गेलाय. आज जतीन यांची बॅट कशा प्रकारे बोळेल याच्यावरती चर्चा मैदानावरती केली जाणार आहेत.
कालच्या दिवसामध्ये 4 संघ, आजच्या दिवसामध्ये 4 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळतायत. शिरगाव प्रीमियर लीग आज खेळाडूसाठी परभणी असलेली स्पर्धा, खेळाडूसाठी मेजवानी असलेली स्पर्धा आणि खेळाडूसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभी केलेली स्पर्धा. म्हणून जर कुठली स्पर्धा असेल तर ती म्हणेन शिरगाव प्रीमियर लीग. चांगलं आयोजन, सिस्टमॅटिकली मॅनेजमेंट. कालच्या दिवसामध्ये भरपूर सारे इतिहास या स्पर्धेमध्ये घडलेत. पहिलं अर्धशतक ठोकलं अजय पाटील, इंजुरी असताना देखील मात्र अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलं. दुसरं अर्धशतक घनश्यामजी भोईर यांच्या बॅटमधून आपण कालच्या दिवसामध्ये मैदानावरती पाहिलं. तिसरं अर्धशतक जतीन पाटील बंड्या यांच्या बॅटमधून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. फटका छान खेळलाय, चेंडू मात्र चाललाय सीमारेषेला भेदत, सीमारेषेच्या पार, चौकार, 4 रन. थँक्यू. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा 26. 18 बॉलचा खेळ. 18 बॉल मध्ये 64 धावेची गरज आहे. चला पाण्याची गरज मैदानावरती आहे, त्यामुळे मैदानावरती जाईल पाणी. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 64 रन या ठिकाणी हवे आहेत. हालो ठीक हालो. 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 64 धावा अजूनही हव्या आहेत. चला पुढचा मॅच क्वालिटी बॉयज आणि भोईर ब्रदर्सची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचल्यात, ती देखील आपण प्रेक्षकांना सांगूयात. आयकॉन निशांत भोईर, मॅन फ्रॉम रायपाडा, भोईर ब्रदर्स क्वालिटी बॉयजचे. त्याच्यानंतर जितेश पाटील, निखिल पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. सौरभ पाटील अष्टपैलू खेळाडू, हिमांशु पाटील, अनिल पाटील असतील. त्याच्यानंतर चेतन पाटील, मेहुल पाटील, हेमंत पाटील, नील पाटील आणि राहुल निंबारे हे मात्र क्वालिटी बॉयज मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला भोईर ब्रदर्सचा स्क्वॉड पाहूयात. जय गावडे एक आक्रमकतेचं नाव दुसरं जय गावडे मैदानावरती पाहायला मिळतील. जितेंद्र पाटील असतील, महेंद्र पाटील असणार आहेत, कल्पेश पाटील या संघामध्ये असतील. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अगदी वापर केला जाईल. अमित पाटील यांचा, तेजस पाटील यांचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला जाईल. निलेश पाटील असतील, राजेश भोईर, चेतन भोईर, प्रवीण भोईर, दर्पण भगत आणि भूषण भोईर आणि शुभम पाटील हे खेळाडू या संघामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. तिसरं षटक मैदानावरती आणि गोलंदाज झाल्यात राजन. ओहो, राजन यांचा पहिलाच बॉल, थोडीशी दिशा भरकटली गेलेत. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळालात. आणि एक महत्वाची गोष्ट ती देखील असणार आहेत. राजन ज्या ज्या वेळी येतात त्या त्यावेळी काही ना काहीतरी चमत्कार नेहमी मैदानावरती घडतोय. आज पुन्हा एकदा पाहूयात. राजनचा बॉल पुन्हा लोअर फिल्टर बॉल खेळण्याचा प्रयत्न, चुनला मात्र सीमारेषेच्या लगत खेळलाय. भावेश थोडंसं मिसफील्ड करतोय आणि त्याचा फायदा मैदानावरती डबल मध्ये होतोय. डबल रन या ठिकाणी घेतली गेली. प्रकाश कंदरापाडा संघाचे खेळाडू आहेत, ते सध्या बॅकअप करतायत. धावसंख्या 29च्या घरामध्ये पोहोचले गेलेत. अजूनही विचार केला तर 17 बॉलचा खेळ शेष आहेत. 17 बॉल मध्ये 61 धावा हव्यात. यावेळचा बॉल चांगला थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर निघाले, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि राजन पाटील मैदानावरती लगेचच ओळखलं बॅट्समॅनची ऍक्शन आणि रिएक्शन आणि त्या ऍक्शनला रिएक्शन देत असताना मैदानावरती चांगली गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न सध्या करतायत राजन पाटील. अनुभव त्यांच्या पाठीशी सातत्याने आहे. चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर मात्र खूप सुंदर स्ट्रोक खेळलाय. लवकर पोझिशन मध्ये आले आणि पवन सुरेश घरत यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार.
थँक्यू. चला चला मैदानावरती चौकार आला आणि या चौकारानंतर फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस झालाय. कव्हरला एक खेळाडू घेऊन गेला, जो एक्स्ट्रा कव्हरला घेऊन गेला, एक खेळाडू मिड ऑफ मध्ये ठेवलाय. ऑन दी स्ट्रोक खेळला गेलाय. आता क्षेत्ररक्षक आहे, जिथून क्षेत्ररक्षक हटवला त्याच ठिकाणी मात्र फटका खेळला पवन घरत यांच्या बॅटमधून. आणखीन एक बहारदार चौकार. थँक्यू. आता बॅक टू बॅक 2 चौकारांना मैदानावरती समीकरण देखील बदललं जाणार आहेत. मॅच मध्ये समीकरण बदलेल, मॅचची रूपरेषा मैदानावरती बदलणार आहेत. या 2 चौकारांना संघाची धावसंख्या फलकावरती 37-37 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 14 बॉल मध्ये चारुदत्त सापणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. चारुदत्त सापणे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज झाल्याबद्दल त्यांचा मनापासून आभार आहेत. चौदा बॉलचा खेळ आहे. 14 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल ऑफच्या बाहेर. आणखीन एक कडक स्ट्रोक. ओहो हो, पवन सुरेश घरत, नाम तो सुना होगा. खंदरपाडा संघाचा ब्रँड पवन घरत यांची बॅटिंग मैदानावरती सुंदर. बॅक टू बॅक 3 चौकार. थँक्यू. मैदानावरती सामना बदललाय. आता मॅच गेम चेंजिंग मुवमेंट मैदानावरती होऊ शकतोय. येणारे बॉल आहेत 13 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. अजूनही भरपूर मोठं लक्ष आहेत. म्हणजे असं नाही की भरपूर मोठं नाही म्हणता येणार, पण अजूनही तिथून आहे गोलंदाजासाठी प्रयत्न करण्यासाठी संधी. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाली. बॅटची एज होती. दिगंबर मात्रेनं कॅच घेतला. राजन यांनी विकेट मिळवून दिली शेवटच्या बॉलवरती. मॅच मध्ये कमबॅक करणारा हा बॉल पाहायला मिळाला. आता 12 बॉलचा खेळ आहे आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 12-49 यानी की जवळजवळ 25 रन तुम्हाला एका ओव्हर मध्ये मैदानावरती घ्यायचे आहेत, तर कदापि ही मॅच तुम्ही जिंकू शकतायत. 12 मध्ये 49 ची गरज या ओव्हर मध्ये रन आल्या होत्या. खास करून राजन यांच्या षटकामध्ये जवळजवळ 23 धावा मैदानावरती 17 रन राजन यांच्या माध्यमातून आणि पवन मैदानावरती 23 धावेची इनिंग साकारून तो मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. इथून आता मैदानावरती समीकरण पुन्हा पाहूयात. 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. जवळ डीजे कडे ऐकूयात संगीत. थँक्यू. नाही, जयप्रकाश गावडेला पण जयप्रकाश नावाने कमी ओळखत असतील जेवढे राजू नावाने ओळखतात. राजू गावडे सध्या मैदानावरती आहेत आणि राजूला मी पाहिलं एकदा. राजू यांची बॅटिंगही आम्ही पाहिली होती. जवळजवळ ते षटकारही आम्ही राजू यांच्या बॅटमधून पाहिले होते, पण आठवण ती करून देईन. पण सध्या मैदानावरती आता राजू यांची बॅट सुरुवातीला कशी बोलत आहेत त्याच्यानंतर आपण ती चर्चा मैदानावरती करूयात. 49 धावांची गरज आहे मैदानावरती. 12 बॉलचा खेळ शेष आहेत. गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहिलं तर विजय मात्रे ब्रँड खऱ्या अर्थानं हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक स्पर्धा मला आठवतं जयदुर्गा रायपाडा चषकाची अगदी मागचं पर्व 2023चं पर्व. तर 2023च्या पर्वामध्ये हाफ सेंचुरी जी सुरुवातीला पहिली हाफ सेंचुरी कोणाच्या बॅटमधून आली असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासाठी, तर ती विजय मात्रे यांच्या बॅटमधून आली होती त्या जयदुर्गा रायपाडा चषकामध्ये. खोलवट टप्प्याचा बॉल यॉर्कर लेन. पाठीमागे प्रकाश आहेत खंदरपाडा संघाच्या खेळाडू, ते मात्र बॉल अडवत आहेत.
एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 11 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. बाउंड्री लाईनवरती आतापर्यंत 4 खेळाडू पाहायला मिळत आहेत. एका साईडला पहिला भावेश पाटील, दुसऱ्या बाजूला जय गरत, त्याच्यानंतर राजन पाटील यांना सध्याच्या घडीला पण मैदानावरती पाहता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी, चांगलं क्षेत्ररक्षण हे त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालेलं आहे. विशाल यांना सध्या आपण पाहतो आता बाउंड्री लाईनच्या जवळपास त्यांनाही घेऊन आल्यात, जे सध्या लॉंग ऑनच्या दिशेने विशाल यांना आपण मैदानावरती पाहतायत. लॉंग ऑफ मध्ये भावेश यांना आपण पाहतायत आणि सिक्सरची हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये विशाल पाटील यांच्या नावावरती देखील नोंदवली गेलेली आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, विशाल चेंडूवरती येतात, फ्रेम मध्ये येत आहेत आणि कदापि त्या विशालच्या त्या बॅटिंगचा तो इम्पॅक्ट देखील घनश्यामजी आपल्याला जाणवतोय मैदानावरती. ती त्याने बॅटिंग केली होती, शॉर्ट टर्म मध्ये लवकर आले. 19 धावेचे एक फास्टेट 29 धावेचे एक फास्टेट इनिंग विशाल पाटील यांनी मैदानावरती साकारली होती आणि ती मात्र महत्वाची ठरणारी देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 10 बॉलचा काही शेष, 48ची गरज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये खेळलाय चेंडू, फटक्या फसलाय का क्षेत्ररक्षक चेंडूवरती. भावेश नाही कधी झेल सोडत, भावेशला घेतलाय कॅच, मिळाली विकेट, फलंदाज बाद गॉम. रिव्हर्स षटकारासाठी 500 रुपयाचा प्राइज आहेत. अजय पाटील यांच्याकडून आणि विनायक यांच्याकडून देखील आहेत आणि घनश्याम भोईर यांच्याकडून देखील आहेत. 3 6 साठी 1000 रुपयाचा प्राइज आहे ते प्रथमेश भोईर यांना आणि एका 6 साठी अजय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. पण स्विच हिट, रिव्हर्स स्विच हिट हवा आहे. आता प्रथमेश यांचा एक शॉट या मैदानावरती व्हायरल झाला होता. भरपूर सारी व्हिडिओ व्हायरल झाली होती ती. फुलटच बॉल हवेमध्ये खेळला, मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेमध्ये, जयचूची संधी मैदानावरती आणखीन एक कॅच टिपली जाईल. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. राजू बॅक टू दी पवेलियन गॉ. थँक्यू. सध्या श्री गणेश ट्रान्सपोर्ट संघाचे ऑनर खुश असतात. ज्याप्रमाणे आपण पाहतायत मयूर पाटील, सूरज पाटील, कौशिक पाटील या टीमचे ऑनर आहेत. दुसऱ्या बाजूला कश्मीर इलेव्हनचे ऑनर आता मैदानावरती आलेले आहेत. प्रदीप पाटील यांना हवा लागलेले आहेत कारण की ज्या पद्धतीचं समीकरण आपण मैदानावरती पाहिलेलं आहे. या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी लक्ष अजूनही आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 46 रन. शेवटचा बॉल विजय. फुलटच बॉल समोर खेळला गेलेला फटका, भावेश त्या ठिकाणी आहे. बॉलला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली भावेश यांच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 45 धावांची मैदानावरती गरज आहे. सहा बॉल 45 धावांची मैदानावरती गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 45. आता दिगंबरने एकदा नाही दोनदा का तीनदा विचारलं, त्याला माहित आहे की कदापि बॉलिंग त्यालाही भेटू शकते. चला मैदानावरती नवीन गोलंदाज झालेले आहेत साहिल पाटील. साहिल एक चांगला कॅच कॅरी केलं होतं. साहिल आता मैदानावरती आलाय. शेवटचे 6 बॉल आणि या 6 बॉल टाकायचे साहिल यांना. प्रदीप स्ट्राइक इनवरती आहे. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिक स्ट्रोक चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. एकदा त्या ठिकाणी कंप्लीट होईल. राजन पाटील
वेगाने बॉलवरती आले आणि राजनाने ती विकेट घेतली. खास करून आपण पाहिलं तर पवन यांची, महेश पाटील यांची विकेट जी मिळाली तिथून मात्र कॉन्फिडन्स वाढला. हाय कॉन्फिडन्स न मैदानावरती मात्र खेळ पाहायला मिळाला. तो श्री गणेश ट्रान्सपोर्ट्स संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. दिनकर मामा सध्या खुश आहेत व्यासपीठावरती. ओहो, यावेळचा बॉल पुन्हा मात्र पूल केला. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. भरपूर लांब वरती बॉल गेलेला आहे, सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नाही प्रथमेशने आता अजयला करून दाखवलं की स्विच इट. पहा पुन्हा तीच ऍक्शन करतोय तो, मारण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला माहिती आहे मॅच जिंकेल की नाही जिंकेल नाही माहित, पण कदापि 500 तरी भेटतील, 500 तरी भेटतील. प्रथमेशला बरोबर माहित आहे. पण आता त्यांनी 2दा ट्राय केलाय, म्हणजे इतक्या लांब बॉल मारल्याने त्यांनी त्याला माहित आहे की आता ती ऍक्शन करून पाहूया की तशी स्विच इटची ऍक्शन होईल की नाही होणार. पण कदापि झाली स्विच इट तर 500 रुपये, म्हणजे आणखीन काही दुपारच्या सत्रामध्ये मजा पण होऊ शकते. आता ट्राय होणार, पण गोलंदाज कॉम्प्रोमाइज नाही करायचं, मात्र तेही आहे. 4 बॉल मध्ये 40 धावेची गरज आहे. प्रथमेश भोईर मैदानावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती साहिल. वाईट बॉल. 4 बॉलचा खेळ अजून 39 धावांची गरज आहे. आणि आपल्या भानुदास पाटील सध्या फ्रुटी प्लसचे खेळाडू आहेत. कालच्या दिवसांमध्ये त्यांनी भरपूर एन्जॉयमेंट केलेले आहेत, पण आज सकाळी त्यांनी काही नाही घेतलं, फक्त पाणी पिऊन आलेले आहेत. त्यांना माहित आहे की आता आजच्या दिवसामध्ये खेळायचं आहे. 4 बॉल मध्ये 39 धावेची गरज. प्रथमेश, ओहो, स्विच हिट नाही, परंतु सध्या मैदानावरती चांगला फटका खेळला आहे. प्रथमेश भोईर यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. चला, 3 बॉलचा खेळ. 3 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 11 रन तुम्हाला घ्यायचे आहेत. मॅच जिंकण्यासाठी किमान 11 रन प्रत्येक बॉलवरती येणं गरजेचं आहे. 3 बॉल मध्ये 33 धावेची गरज. आता प्रयत्न मला तर वाटतं की एक वेगळ्या स्ट्रोकचा प्रयत्न सध्या मैदानावरती होऊ शकतोय. ओहो, प्रथमेश आधी का नाही पाठवलं हे प्रथमेश सांगून देतोय. आणि प्रथमेश भोईर यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक वादळी विस्फोटक षटकार. थँक्यू. 2 चेंडूचा खेळ आणि 3 सिक्सर मारले तर चारुदत्तजी सापणे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइस दिला जाणार आहे. 2 आल्यात. अमोल डेअरीच्या अगदी मॅनेजमेंट गुरु त्यांना म्हणूयात. 2 बॉल मध्ये 27. वाईट मैदानावरती आता वाईट आलाय. 2 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. कदापि पाठीमागच्या षटकामध्ये विजय यांच्या रन आला असता तर ह्या मॅच मध्ये रूपरेषा काहीशी वेगळी असती. साहिल पुन्हा एकदा. ओ प्रयत्न होता. प्रयत्न चांगला होता, खास करून प्रथमेशांचा. हाही प्रश्न होता की हा स्विच इट का मारला. कितीही 500 होते, जरी सरळ बॅटने मारलं असतं तरी 500 होते. आता प्रयत्न केला असता तर कदापि ते 500 भेटले असते. शेवटचा बॉल मैदानावरती शेष आहेत. मॅच मध्ये फक्त औपचारिकता. आता स्विच नाही, परंतु आता मैदानाच्या बाहेर पाठवलाय. प्रथमेश भोईर यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक षटकार. हा मॅच आहे तो मॅच मैदानावरती जिंकलाय टीम श्री गणेश ट्रान्सपोर्ट संघानं. हा मॅच आहे तो आपल्या नावी केलेला आहे आणि या मॅच मध्ये कश्वी 11 संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलेलं आहे. विशाल, आपण यायचं विशालला पारितोषिक आहे, ते पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. 200 रुपयाचं पारितोषिक विनायकजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. जे 3 सिक्सरसाठी मात्र लगातारच्या 3 सिक्सरसाठी पारितोषिक होतं ते आपण